नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वाहत्या पाण्याची चित्र घरात लावणे म्हणजे आर्थिक संकट ओढावून घेणे. सविस्तर माहिती जाणून घ्या. घरात कोणती चित्र लावावी, फोटो लावावे, त्या वास्तूवर काय परिणाम होतो याचा वास्तुशास्त्रात बारकाईने अभ्यास झाला असेल तर तुम्ही जाणून घ्या. घर सजवण्यासाठी आपण सुंदर, सुबक, मनोवेधक चित्रांची निवड करतो. भिन्न रंगसंगती घराची शोभा वाढवतो, परंतु घर सजवतानाच्या नादात आपण अनेकदा अशी चित्रे घरात लावतो ज्या डोळ्यांना छान दिसतात, परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ते घरासाठी बाधक असतात. म्हणून घरात सकारात्मक चित्राबरोबर वास्तुशास्त्राला अनुकूल ठरतील अशी चित्राची निवड केली पाहिजे. वास्तुशास्त्रात आपल्या परिचयाने, अभ्यासाने नसले, परंतु चित्र निवड करताना त्याच्या पडसादाचा सामान्य विचार तर आपल्याला नक्कीच करता येईल. म्हणून युद्धाचे प्रसंग, वाळवंट, गरिबी, काटेरी झुडपं, जंगली श्वापदे याची चित्रे आपण घरात लावली नाही पाहिजे. तसेच निसर्ग चित्रातून तार्किक बाजू लक्षात घेऊन निवड करावी, जसे की झरा, धबधबा, समुद्र, नदी. हे देखावे निसर्गात जाऊन पाहणे तितकेच सुखावं ठरतात, तेवढे घरातल्या चार भिंतीत तस्वीर आकर्षक वाटत नाही. त्यालाही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर त्याचे वाईट परिणाम लक्षात येतात. 1. कारंजी किंवा धबधब्याचे चित्र दिसायला सुंदर असते, परंतु असे मानले जाते की जसे पाणी वाहते तसेच आपले पैसे व्यर्थ कामामध्ये खर्च होऊ शकतात. पैसा पाण्यासारखा वाहून जातो. 2. जलप्रपात किंवा कारंजाचे चित्र वास्तुशास्त्रज्ञाने विचारल्यानंतर लावावे. ईशान्येकडील कोन निश्चित करण्यासाठी असे चित्र बऱ्याचदा वापरले जाते, परंतु अन्य कोठे हे चित्र लावताना सल्ला जरूर घ्या. 3. काही लोक मत्स्यालयात ठेवतात किंवा त्या जागी माशाचे चित्र लावतात, परंतु ते देखील उचित जागेवर नसेल तर त्याचे अपाय आपल्या वास्तूवर पडतात. म्हणून कोणतीही गोष्ट घेताना ती केवळ शोभेची म्हणून वापरू नका. जर त्याचे घरावर, आरोग्यावर काय पडसाद पडतील याची माहिती तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओमध्ये जाणून घ्या. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.